नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. धरणातील विसर्गामुळे पाणी पातळीत वाढ, नागठाणे बंधारा पाण्याखाली, नदीकाठी पुराची धास्ती. कोयनेसह विविध धरणातून केला जात असलेला पाण्याचा विसर्ग, अलमट्टीमध्ये करण्यात आलेला पाणी साठा आणि पश्चिम घाटात सुरू असलेली पावसाची संततधार यामुळे सांगलीकरात पुराची धास्ती वाढली आहे. पश्चिम घाटातील दूधगंगा वगळता अन्य सर्वच धरणे भरण्याच्या मार्गावर असून राधानगरी धरण 100% भरलं आहे. कमी झालेल्या पावसाचा शुक्रवारपासून पुन्हा जोर वाढला असून शुक्रवारी दिवसभर सांगलीसह पश्चिम भागात पावसाची संततधार सुरू होती. पश्चिम घाटात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयनेतून गेल्या 2 दिवसापासून 6129 क्युसेसचा विसर्ग करण्यात येत आहे. मात्र धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी 5 वाजल्यापासूनच 6 वक्र दरवाजे 2 फुटांनी उचलून 10,630 आणि पायथ्या विद्युतगृहातून 1050 असा 11,680 क्युसेसने विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे नदीतील पाणी पातळी वाढणार आहे. तसेच रात्री 10 वाजल्यापासून 17,585 क्युसेसने विसर्ग करण्यात येत असल्याने धरण व्यवस्थापनाकडून कळवण्यात आलं आहे. चांदोलीतून 6,900 क्युसेसचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे कृष्णा व वारणा नदीकाठी सतर्कतेचा इशारा पूर नियंत्रण कक्षाकडून देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 64% पाणीसाठा झाला असला तरी राधानगरी धरण 100% भरला आहे. तर कोयना, धोम, कण्हेर, धोम, बलकवडी, उरमोडी, तारळी यासह चांदोली ही धरणे काठोकाठ भरण्याच्या स्थितीत पोहोचली असून या धरणातील पाणीसाठा 82 ते 90% झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह मुक्त पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस होत असल्याने वारणा, कृष्णा, पंचगंगा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.